हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे श्रीधर आणि प्रियंका दोघेही जण लग्न करून आता घरी आलेले असतात आणि त्यांच्याबरोबर राघवही आलेला असतो. तर राघव त्या दोघांच्या आधी आतमध्ये येतो. ज्यावेळी राघव आणि श्रीधर प्रियंका आतमध्ये येतात त्याच वेळी इकडे वेदा जी आहे ती फोनवरती बोलत असतानाच आता तिला खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण तिच्यासमोर श्रीधर आणि ही मुलगी कोण आहे असा प्रश्न तिला पडतो आणि त्याने तर लग्न केलं आहे हे दिसताच आता तिला खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर त्यावेळी आता ती इथे फक्त पाहतच उभी राहिलेली आहे. तर त्यावेळी आता राघव तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण वेदा जी आहे ती त्याचं काहीच ऐकून घेत नाही. ती खालपर्यंत वरपासून खालपर्यंत पाहत असते. तर आता इकडे ही जी काही पद्मा आहे ती पद्मा श्रीधरची आणि राघवची येण्याचीच वाट पाहत असते. तिला माहिती असतं की आता कधीही श्रीधर आणि ती प्रियंका या घरी लग्न करून येतीलच. तर आता ते सगळेजण इथे भास्कर आणि पद्मा ते दोघेही जण वाट पाहत असतात. तर फायनली श्रीधर आणि प्रियंका आलेले आहेत हे दिसतात आता तिच्या चेहऱ्यावरती एक स्माईल आली. कारण तिला माहिती होतं की आता इथून पुढे खरा तमाशा सुरू होणार. तर त्याचनंतर आता इकडे जेव्हा श्रीधर आणि प्रियंकाला वेदाने पाहिलं आहे त्याचवेळी ती आई अप्पा असा आवाज देत घरामध्ये जाते आणि घरामध्ये पाहुणे आलेले असतात. वेदाला कळत नाही की आता सांगू की नको सांगू, पण तरीसुद्धा आता वेदा घरात गेलेली आहे. पण इकडे राघवला याची कल्पना नसते की घरामध्ये पाहुणे आलेले आहेत की काय, त्याला काहीच आयडिया नसते. तर त्यावेळी आता प्रियंका घाबरलेली त्याला दिसते. तर त्यावेळी आता इथे राघव जो आहे तो तिला बोलू लागतो की बहिणी हे बघ, काहीही होणार नाही, तू काळजी करू नकोस. असं म्हणताच आता इकडे तो तिची समजूत घालत असतो. आणि त्याचनंतर आता इकडे वेदा अशी आई आणि आपण का आवाज देत आहे, नेमकं काय घडलं आहे. तर आता हे त्यांना कळत नसतं. म्हणूनच आता वेदाच्या सांगण्यावरून वेदा आई अप्पांना बोलते की चला बाहेर चला. असं म्हणताच आता आई आणि अप्पा दोघेही जण बाहेर निघाले आहेत की बाहेर काय घडलं आहे बाबा पाहण्यासाठी. तर त्यावेळी आता तिथे जे काही पाहुणे आले होते ते देखील त्यांच्या मागे मागे बाहेर जातात. तर ज्यावेळी आई आणि अप्पा दोघेही जण बाहेर येतात त्याचवेळी त्यांच्यासमोर असं काही दिसायला त्यांना पाहायला मिळतं की ते पाहून ते दोघेही जण आश्चर्यचकित होतात आणि त्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर त्यावेळी आता इकडे श्रीधर आई आपणकडे पाहत असतो. तोही खूप घाबरलेला असतो. त्याला माहिती आहे की आपणचा या गोष्टीसाठी विरोध आहे, पण तरी देखील त्याने लग्न केलेलं आहे. तर आता आई देखील खूप आश्चर्याने पाहत असते. इकडे हा बंटी, वेदा आणि माधव देखील खूप धक्क्याने हे सगळं पाहत असतात. कारण त्यांच्यासमोर एवढा मोठा धक्का उभा राहिलेला असतानाच आता ते फक्त पाहत उभे राहिले आहे की हे श्रीने काय केलं. तर त्याच वेळी आता पाठीमागून इकडे ही जी पद्मा आहे ना ती देखील पाहत असते. तर आता पद्मालाही हेच हवं होतं आणि आता तिच्या मनासारखं सगळं काही घडलं आहे. तर त्यावेळी आता आई हळूहळू पुढे येऊ लागते, श्रीच्या समोर येऊ लागते आणि ती श्रीकडे एकटक पाहत असते. इकडे राघव आता तोही आता जरा टेन्शनमध्येच असतो की आई आणि आप्पा काय म्हणतील, आई आणि आप्पा श्रीला काय बोलतील किंवा त्या दोघांना ॲक्सेप्ट करतील की नाही, हा प्रश्न आता इथे राघवला पडलेला असतो. तर त्याचवेळी आता इथे बंटी जो आहे तो म्हणू लागतो की बरोबर आहे, मी सनई चौघड्यांचा आवाज ऐकला होता त्याचवेळी समजून जायला होतं की हा राघव आणि श्री नक्कीच काहीतरी करणार आहेत आणि त्यामुळेच आता इथे त्यांनी हे सगळं केलेलं पण आहे. तर आता इथे जे काही पाहुणे माधवला पाहायला आले होते त्या सगळ्यांसमोर आता श्री हा लग्न करून आलेला असताना त्यांना दिसत आहे. तर त्यावेळी आता ते पाहुणे जे आहेत ते बोलू लागतात की हाच का तुमचा मुलगा जो धाकटा जो लेक्चरला गेला होता.
इकडे आता आई जी आहे ती आता श्रीच्या समोर आलेली आहे आणि आप्पा जे आहे ते देखील हळूहळू श्रीच्या जवळ येत असतात. तर ज्यावेळी आई श्रीच्या जवळ आली आहे त्याच वेळी आता आईने श्रीच्या कानाखाली लगावलेली आहे आणि श्रीला विचारत आहे की श्री, तू हे काय केलंस? श्री, मला सांग, तुझ्या गळ्यामध्ये हार आहे, डोक्याला मंडोळे आहेत, मग नक्की तू काय केलं आहेस? तू या मुलीबरोबर लग्न केलंस? तर आता असं म्हटल्यानंतर आता इथे श्री जो आहे तो फक्त आईकडे पाहतो आणि बोलतं की हो आई, मी या मुलीसोबत लग्न केलं आहे. असं म्हणताच आता इकडे अजूनही शिवनाथ भानावर आलेला नाही त्या धक्क्यातून. कारण श्रीने असं केलंच कसं? श्रीने तर त्याला वचन दिलं होतं की तो प्रेमात पडणार नाही आणि प्रेमात पडला तरी लग्न करणार नाही. तर त्याच नंतर आता इकडे ही जी काही पद्मा आहे ना, ती भास्करला म्हणत असते की भास्कर, आत्ता झालाय खऱ्या अर्थाने तमाशा सुरू. तर त्याच नंतर आता उमा पुढे आलेली आहे आणि उमा जी आहे ती श्रीधरला विचारत आहे की हे सगळं काय आहे श्री? तर आता उमा त्याला जाब विचारत असते आणि ती त्या मुलीकडे पाहत असते. श्रीला ती विचारते की ही मुलगी कोण आहे? तर आता त्यावेळी आता शिवनाथ जो आहे तो उमाला सांगू लागतो की ही मुलगी मला माहिती आहे ना, कोण आहे ही मुलगी? तर त्यावेळी आता शिवनाथच्या लक्षात येतं की हीच मुलगी गोडाऊनमध्ये आली होती. तर त्यावेळी आता इथे उमा बोलते की श्रीधर, तुझी हिंमत कशी झाली असं वागण्याची? तर आता तिने पुन्हा एकदा श्रीच्या कानाखाली लगावलेली आहे. आता तिचा राग जो आहे तो खूप आलेला असतो तिला, त्याच्यामुळे तिला कळत नसतं की आता काय करावं. कारण आता शिवनाथने एवढं सांगून सुद्धा श्रीने हे सगळं केलं, हे आता तिला बघवतच नाही आहे. कारण श्रीने खूप मोठी चूक केली आहे असं तिला वाटत असतं. तर आता ज्यावेळी इथे श्रीधरच्या कानाखाली लगावली त्यावेळी आता ही प्रियंका जी आहे ती खूप घाबरलेली आहे. तिला हे कळत नसतं की आता या सगळ्याला सामोरे कसं जायचं. तर त्याचनंतर आता इकडे शिवनाथ सांगू लागतो की मला माहिती आहे ना ही मुलगी कोणाची आहे. कारण उमाला माहिती नसतं या मुलीबद्दल की श्रीधरने नक्की कोणाच्या मुलीसोबत लग्न केलं आहे आणि कोणाच्या मुलीला घरी घेऊन आला आहे. तर त्यावेळी आता शिवनाथ सांगू लागतो की ही तीच मुलगी आहे जी गोडाऊनमध्ये आली होती बियाणाची ऑर्डर घेऊन. तर त्यावेळी आता इथे प्रियंका जी आहे ती शिवनाथकडे पाहू लागते. तर त्यावेळी आता इथे शिवनाथ बोलतो की ह्या मुलीच्या बापाने माझा एवढा अपमान केला आपल्या गोडाऊनमध्ये येऊन आणि ते ते देखील या आपल्या माधवसमोर, आणि तुला सांगून देखील तुला समजलं नाही. म्हणजे आता तुला काय म्हणावं? ज्यावेळी वचन द्यायची वेळ आली होती त्यावेळी तर वचन देऊन मोकळा झालास, पण जसं वचन दिलं तसं वचन निभावता नाही आलं. वचन द्यायच्या आधी विचार तरी करायचा ना मग. तर त्यावेळी आता शिवनाथ असं सगळं बोलत होता. शिवनाथ उमाला सांगतो की कशा प्रकारे त्या मुलीच्या बापाने त्याचा अपमान केला होता आणि त्यामुळे आता उमाचाही राग खूप अनावर होतो. अशा बापाच्या मुलीसोबत या मुलाने लग्न केलं आहे. तर आता या मुलांना तर आपल्या इज्जतीचं काही पडलेलंच नाहीये. तर त्यावेळी आता इथे हा जो शिवनाथ आहे तो म्हणत असतो की माझा अभिमान होता माझी मुलं, पण नाही, तुम्हाला तर नेहमी माझी मान खाली घालायची असते. तर त्याच वेळी आता इकडे पद्मा हसत असते आणि पद्मा जी आहे ती म्हणते की शिवनाथ, ए शिवनाथ, अभिनंदन. तर त्यावेळी असं म्हटल्यानंतर इकडे शिवनाच्या लक्षात येतं की आता ही पद्मा काही केल्या बंद होणार नाही, हिची बडबड काही थांबणार नाही. तर इकडे श्रीला खूप त्रास होत असतो की आपणच्या विरोधात जाऊन त्याने लग्न तर केलं आहे, पण आता त्या गोष्टीचा त्याला खूप त्रास होत असतो. पण तरी देखील आता त्याच्याकडे काहीच मार्ग नव्हता. तर त्यावेळी आता इथे हे जे काही पाहुणे आले होते माधवला पाहण्यासाठी, ते लगेचच मध्ये बोलू लागतात की काय म्हणे संस्कारी मुलं आणि आम्ही संस्कारी आहोत, हेच आहेत का तुमचे संस्कार? एकटे इकडे मोठ्या मुलाला पाहुणे आलेत पाहायला आणि धाकट्या मुलाने एका मुलीला पळून आणून लग्न केले. खरंच हेच संस्कार असतील तर बरंच झालं. हे सगळं आमच्या लवकरात लवकर लक्षात आलं आणि हे सगळं आमच्या समोरच घडलं. नाहीतर आमच्या मुलीचंही असंच वाटोळं झालं असतं आणि आणखी कोणाचंही या घरामध्ये येऊन वाटोळं होऊच नये, असं मलाही वाटतं. मला तर वाटतंय हे सगळं गावकऱ्यांमध्ये पसरायला हवं की हे घर कसं आहे, किती संस्कारी आहे. तर त्यावेळी आता इथे हे जे पाहुणे आले होते ते शिवनाचा आणि उमाचा अपमान करून इथून निघूनही जायला निघालेले असतात.
तर त्याचवेळी आता इथे प्रियंका आणि श्रीला त्यांची चूक लक्षात आलेली असते की त्यांनी असं कुणालाही न सांगता लग्न केल्यामुळे इथे सगळेजण किती दुखावले गेले आहेत आणि अपमानचा या सगळ्यांसमोर किती अपमान झालेला आहे. तर आता शिवनाथ जो आहे तो श्रीला बोलतो की ऐकतोयस ना, कशा प्रकारे अपमान होतोय माझा, सहन होतंय तुला हे सगळं. तुम्हाला तर हेच हवंय ना की माझा सगळ्यांसमोर कसा अपमान व्हावा, आणि त्याचमुळे तुम्ही असं वागतायत ना. कारण जर असं वाटलं नसतं तर वागण्याच्या आधी विचार केला असता, असं शिवनाथ इथे श्रीधरला म्हणत असतो. तर त्यावेळी आता इथे बंटी जो आहे तो राघव आणि श्रीधरकडे रागाने पाहत असतो. तर आता इथून हे पाहुणे निघून जातात आणि जाता जाता बोलू लागतात की कुणा दुसऱ्या मुलीचं असं वाटोळं होऊ नये, फक्त एवढंच मला वाटतं. तर त्यावेळी आता इथे शिवनाथ प्रचंड चिडलेला आहे. तर आता इकडे रुद्रांश आणि पद्मा बाकी सगळे जण हसत असतात या सगळ्यांवरती, कारण त्यांच्या सगळं काही मनासारखं झालेलं असतं ना. तर त्यावेळी आता राघव जो आहे तो तिथे उभा राहून सगळं काही ऐकत असतो. आता राघव जो आहे तो आपण काही बोलायला जाणार, पण तेवढ्यातच पद्मा जी आहे ती बोलू लागते. मग काय आता शिवनाथ, पोरांनी तुझ्याच पावलावर पाऊल ठेवलंय बघ. अगदी तुझाच गुण मुलांना लागला आहे. तू जसं पळून जाऊन लग्न केलं होतं तसंच तुझ्या मुलांनी एका मुलीला पळून आणून लग्न केलंय. पण हिंमत बघ ना त्याची, अगदी तुझ्यासारखीच आहे बघ. तर त्यावेळी आता पद्मा जी आहे ती बोलते, तुला तर तुझ्या मुलाचा अभिमान वाटायला हवा. तुझी मुलं अगदी तुझ्या पावलावर चालली आहेत. तर आता इथे राघवला पद्माचा खूप राग येत असतो, कारण हे सगळं ना पद्मामुळे झालं आहे. पद्मानेच तो सामूहिक विवाह आयोजित केला होता आणि त्या जाळ्यात राघव आणि श्रीधर अडकले होते. तर त्याचनंतर आता इथे पद्माला माहिती होतं की श्रीधर आणि प्रियंका एकमेकांवर प्रेम करतात आणि म्हणूनच तिने सामूहिक विवाहाचा घाट घातला होता. तर त्याचवेळी आता इथे ही जी पद्मा आहे ती बोलू लागते की आता तू तर लग्न केलंच आहे, तर आता तुला सगळ्यांचे आशीर्वाद मिळायला हवेत. तर त्यावेळी आता इथे पद्मा जी आहे ती मुद्दामून आता बोलू लागते की आई पुढे ये बरं आणि तुझ्या नातसुनेला आशीर्वाद दे. हे बघ त्याने किती चांगलं काम केलं आहे बघ, अगदी आपल्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. तर आता ती मुद्दामून खूप काही बोलत असते बघा. तर त्यावेळी आता शिवनाथ जो आहे तो बोलू लागतो की ह्या बाईला तर हेच हवं होतं आणि तुम्ही मुलांनी तेच तिला करण्यासाठी भाग पाडला आहेस. तर त्याचनंतर आता इकडे ही जी उमा आहे ना ती प्रचंड रागात असते आणि ती पद्माताईला म्हणत असते की पद्माताई यावेळी देखील तुला बोलायचं आहे का. तर आता इथे पद्मा जी आहे ती बोलते की हो मग मग यावेळी मी बोलणार नाही तर मग आणखी कोण बोलणार ना. तर त्यावेळी आता पद्मा जी आहे ती बोलते की यावेळी मला जितका आनंद झाला आहे ना तितका कोणालाच झाला नसेल. तर आता इथे ही जी पद्मा आहे ती बोलू लागते, मी काय गप्प बसणाऱ्यातली नाही आहे. श्री तू खूप चांगलं काम केलं आहेस आणि तुझा बापाचा जो काही मान आहे ना तो अगदी उंचावर नेला आहे बघ. तर आता इथे मुद्दामून ही पद्मा फोडणी लावत असते आणि आता हे सगळं त्यांच्या लक्षात येत असतं. तर त्यावेळी पद्मा तिच्या आईला पुढे बोलावते आणि म्हणते की आई बघ, आता शीने चांगलं काम केलं आहे. शी लग्न करून घरी आला आहे आणि त्याने तुझ्यासाठी नाच सुनही आणली आहे बघ. चल त्यांना आशीर्वाद दे आणि त्यांना चांगलं काहीतरी गळ्यात सोनं वगैरे घालण्यासाठी हातात वगैरे दे काहीतरी सोन्याचं बक्षीस म्हणून. तर त्यावेळी आता इथे पद्मा जी आहे ती मुद्दामून असं बक्षिसाचं वगैरे बोललेली असते, कारण सगळ्यांचं त्यांच्याकडे लक्ष जावं. तर आता पद्मा बोलते की अरे देवा, यांच्या हातात तर त्या पिवळ्या पट्ट्या आहेत, म्हणजे तुम्ही सामूहिक विवाहामध्ये विवाह केलाय का. तर आता पद्मा त्या दोघांनाही जाब विचारते. तर आता सगळ्यांचं लक्ष त्या हातावरच्या पिवळ्या पट्ट्यांकडे जाऊ लागतं. तर त्यावेळी आता इथे सगळ्यांच्या लक्षात येतं की हो, श्रीने आणि या मुलीने त्या सामूहिक विवाहामध्येच हे लग्न केलेलं आहे. आणि त्यावेळी आता पद्मा जी आहे ते मुद्दाम बोलते, म्हणजे तिथे तुम्ही सामूहिक विवाहामध्ये लग्नही केलं आणि तुमच्या आईबापाचा आशीर्वाद देखील घेतला. अरे वा, म्हणजे चांगलंच मूर्खात काढलं की आपल्या आईला आणि बापाला. तर त्यावेळी आता इथे ही जी पद्मा आहे ती बोलते की अरे पोरा, तू तर नावच कमावलं बघ, लग्नही केलं आणि आईचा आणि बापाचा आशीर्वाद देखील घेतला. तर असं बोलल्यानंतर इथे उमाच्या आणि शिवनाथच्या लक्षात आलं की खरंच उमाने आणि शिवनाथने त्या दोघांना आशीर्वाद देखील दिला होता की सुखाने संसार करा. आणि ज्यावेळी त्यांनी आशीर्वाद दिला होता त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की ही दुसरी कोणी मुलं नसून श्रीधरच होता.
आणि हे दोघेच जण त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे आले होते. म्हणजे कशा प्रकारे त्यांनी शिवनाथला फसवलं हे आता शिवनाथच्या डोळ्यासमोर आलेलं आहे. तर आता या गोष्टीचं उमाच्या आईला आणि बाकी सगळ्यांना वाईट वाटत असतं. फक्त या गोष्टीचा आनंद इथे या पद्माला झालेला असतो आणि या भास्करला झालेला असतो. तर त्यावेळी आता इथे हा जो राघव आहे तो मध्येच बोलू लागतो की हे सगळं आप्पा ह्या बाईमुळे घडलं आहे, या मावशीमुळे घडलं आहे. तर आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की ते तर ती करण्यासाठीच बसली आहे, पण तुम्ही तर लहान नाही आहात ना, ते जी करायला सांगेल ते तुम्ही कराल. तर आता पद्मा इथे मोठमोठ्याने हसत असते. तर त्यावेळी आता राघव बोलतो की ए समोरची मावशी, तू जरा गप्प बसतेस का? हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तूच तो सामूहिक विवाह आयोजित केला होता, तूच आम्हाला तिथे लग्न करण्यास भाग पाडलं. तर त्यावेळी आता इथे राघव जो आहे तो अप्पांशी बोलायला जाणार, तेवढ्यातच राघवच्या तोंडात इथे कानाखाली इथे शिवनाथने दिलेली आहे. ज्यावेळी त्याच्या शिवनाथ गालात मारतो तर त्यावेळी आता पद्मा जी आहे ती आणखीनच हसू लागते आणि इकडे उमाची आई जी आहे ती खूप काळजीत असते. कारण हे जे काही घडलं आहे ना ते काही साधं आणि सोपं नव्हतंच. कारण कुणातरी दुसऱ्या मुलीला या श्रीधरने घरी आणलं आहे. तर आता तिच्या घरी गेल्यानंतर किती मोठे प्रॉब्लेम्स होतील आणि पुन्हा सगळं काही पहिल्यासारखं होईल, जसं की उमा आणि शिवनाथने हे लग्न करून केलं होतं. तर त्याच नंतर आता शिवनाथ राघवला समजवण्याचा प्रयत्न करतो. ती तर बाहेरची आहे रे लेका, पण तू तर घरातला होतास ना, तुला तर माझ्या इज्जतीचा, माझ्या मान ठेवायला हवा होता ना, तूही त्याचा विचार केलास का? तर ती काय विचार करेल ना, ती तर आपल्या वाईटावर टपली आहे. तिचं असं असतं की कधी एकदा यांच्या घरात काहीतरी वाईट घडेल आणि तिने त्याचा आनंद साजरा करेल. हे तर तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे ना, मग तरीसुद्धा तुम्ही या गोष्टीचा विचार का केला नाहीत? तर त्यावेळी आता शिवनाथ जो आहे तो राघववरती प्रचंड चिडलेला असतो. पण राघव जो आहे तो आता शांत उभा असतो. तर त्यानंतर आता राघवकडे बोलण्यासाठी काहीच उरलेलं नसतं. इकडे शिवनाथ त्या सगळ्यांना जाब मागत असतो आणि इकडे उमा जी आहे ती फक्त रागाने या श्रीधरकडे पाहत असते. कारण तिच्याकडेही आता बोलण्यासाठी काहीही उरलेलं नसतं. कारण पद्माने आता शिवनाथची पूर्ण काढलेली असते. कशा प्रकारे शिवनाथने त्यांना संस्कार दिले आणि एका अनाथ माणसाने एका पळून जाऊन मुलीशी लग्न केलं आणि तसेच संस्कार आपल्या मुलांना दिले. मुलींना फूस लावून मुलीला पळवून आणलं. असं सगळं आता इथे ही पद्मा जी आहे खूप काही बोलत असते आणि त्याच वेळी आता शिवनाथचा राग खूप अनावर झालेला आहे आणि शिवनाथ जो आहे तो बोलत असतो की जर तुम्हाला वचन द्यायचं होतं तर ते निभवायचं ना, नाही तर ते वचन द्यायचंच नव्हतं. असं आता शिवनाथ तिथे राघव आणि श्रीधरला म्हणत असतो. तर त्याच नंतर आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की तुम्हाला एकदाही उमाचा विचार डोक्यात आला नाही का की हे सगळं केल्याने तिला काय होईल, तिचा त्रास किती वाढेल? तर त्यानंतर आता इथे श्रीधर जो आहे तो मान खाली घालून उभा असतो आणि प्रियंका जी आहे ती देखील तिथेच त्याच्या हातात हात धरून उभी असते. तर त्याचनंतर आता उमाने ठरवलं आहे की ती श्रीधरला या घरामध्ये घेणार नाही. कारण त्याने कुणालाही न सांगता आणि कुणाच्या तरी मुलीसोबत असं पळून जाऊन लग्न केले, त्यामुळे ती आता त्या घरात त्याला येऊच देणार नाही असं तिने ठरवलं आहे. तर आता पुढील भागात श्रीधर आणि प्रियंका दोघेही जण दारावर उभे असतात आणि बाकी सगळेच जण आतमध्ये जाऊन बसलेले असतात. तर त्यावेळी आता इथे श्रीधर वाट पाहत असतो की कधी एकदा आई आणि आप्पा त्या दोघांना घरामध्ये बोलावतील. पण आता ओमाने ठरवलं आहे की या दोघांना आतमध्ये घ्यायचं नाही. तर तेवढ्यातच पाठीमागून गेटमध्ये आवाज आला की ए शिवनाथ, बाहेर ये, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला पळवून आणण्याची? असं आता इथे तो शिवनाथला म्हणत असतो. तर आता तो माणूस जो आहे प्रियंकाचे पप्पा, त्याने लगेच गेटवरती लाथ मारली आहे आणि ते गेट उघडलं गेलं आहे. तर जेव्हा प्रियंकाचे पप्पा आतमध्ये येतात त्यावेळी ते प्रचंड रागात असतात आणि ते शिवनाथला म्हणतात की तुला लाज वाटत नाहीये का? दुसऱ्याच्या मुली पळवून आणताना असे संस्कार तू तुझ्या मुलांना दिलेत? कुठे आहे तो मुलगा? कुठे माझी मुलगी?
मुलगी, आत्ताच्या आत्ता माझी मुलगी माझ्या हातात द्या, असं तर आता इथे म्हणत असतात. आणि तो मुलगा कुठे, मला त्याच्याकडे पाहायचंच आहे, असं म्हणत आता त्यांनी तिथलीच एक काठी उचलली आहे आणि ते श्रीधरला मारू लागतात. जोरजोरात त्या काठीने मारत असतात. तर त्याचवेळी आता इथे ते बोलतात की कोण मध्ये येतंय तेही मी पाहतोयस, माझ्या मुलीला पळून आणण्याची त्याची हिंमतच कशी झाली, असं देखील ते म्हणत असतात. त्यांनी श्रीधरवरती खूप काठ्यांचा वार केला आणि ते शिवनाथला सहन झालं नाही आणि म्हणूनच शिवनाथने आता मध्ये पडून ती काठी थांबवलेली आहे. आणि इथे श्रीधरला त्या काठींच्या मारांपासून वाचवलं आहे. तर मित्रांनो, शिवनाथने जसं आत्ता त्या प्रियंकाच्या पप्पाच्या तावडीतून श्रीधरला वाचवलं, तशाच प्रकारे श्रीधरला ते ॲक्सेप्ट करतील का, घरामध्ये घेतील का, हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, उद्याचा भाग नक्कीच पहा, कारण आपली आजची सिरियल जी आहे ती खूपच इंटरेस्टिंग होती, तशीच उद्याही इंटरेस्टिंग असणार आहे. तर नक्कीच पहा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.